अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलेजियस काकू या आपल्या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. बघा आता 4 महिने चातुर्मास चालू झालेला आहे. तर ह्या 4 महिने चातुर्मासामध्ये प्रत्येक स्त्रीनं यापैकी एक नियम तरी पाळला पाहिजे. कारण बघा कुठला तरी नियम आपण जर व्रत आपण लावून घेतलं आपल्या मनाला, तर आपल्याही मनाला समाधान वाटतं. घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि आपल्याबरोबरच आपल्या घरामध्ये जर मुली असतील तर त्यांना सुद्धा आपले संस्कार लागतात. कारण आपली आई करत होती म्हणून आपण पण केलंच पाहिजे हे मुलींना सुद्धा लक्षात राहतं. त्यामुळं प्रत्येक स्त्रीनं हे 4 महिने चातुर्मासात कुठलं तरी व्रत करायचं आहे आणि कुठला तरी नियम आपल्याला हे आवर्जून पाळलाच पाहिजे. ह्या नियमामधला जर सहज सोपा तुम्हाला नियम करता आला तर खूप चांगला आहे आणि अगदी साधे सोपे उपाय आहेत, की तुम्ही रोज सगळे उपाय तुम्ही करून अगदी जॉबला जरी जात असाल तर तुम्ही जाऊ शकता. असे छोटे-छोटे उपाय आहेत आणि आपल्याला हे व्रत करायचे आहेत. तर बघा आपल्या म्हणजे ज्या काही आपण ह्या सेवा करणार आहोत घरामध्ये जे आता 4 महिने चातुर्मास व्रत करणार आहोत यांनी आपल्या घरातल्या म्हणजे सगळ्यांच्या ज्या काही इच्छा असतील त्या सुद्धा पूर्ण होतात. घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते. तर बघा 4 महिने व्रत आपल्याला कोणचं करायचं तर 4 महिने आपल्याला तुळशीजवळ आपल्याला सकाळ संध्याकाळ दिवा लावायचा आहे. आणि जेव्हा आपण सकाळी पूजा करतो तेव्हा आपल्याला हळदी कुंकाचं स्वस्तिक काढायचं आहे. एक हळदीचं आणि एक स्वस्तिकचं. तर हे आपण हळदी कुंकाचं स्वस्तिक जर काढलं तर आपल्या घरामध्ये सुख शांती ऐश्वर्य लाभतं. आणि जेव्हा तुम्ही तुळशीची पूजा करता तेव्हा तुळशीला तुम्ही नैवेद्य अर्पण करता तेव्हा भगवान हरिविष्णू आपल्यावर प्रसन्न होतात. कारण भगवान हरिविष्णूंना तुळस ही अतिप्रिय आहे. आणि 4 महिन्यामध्ये जर आपण हे व्रत केलं तर भगवान हरिविष्णू आपल्याला 4 महिने चातुर्मास आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त करतील. त्यामुळे हे छोटीशी व्रत आहे पण अगदी पॉवरफुल व्रत आहे. तुम्ही जरी जॉबला जात असाल तर आपल्याला ह्याला 1 मिनिट सुद्धा लागणार नाही स्वस्तिक काढायला. तर तुम्ही एक प्लेटमध्ये काढू शकता किंवा छोटा पाट वगैरे असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही हे तुळशीजवळ स्वस्तिक काढू शकता. 2 स्वस्तिक आपल्याला आणि ह्याचं उद्यापन म्हणजे आपल्याला 4 महिने म्हणजे झाल्या कार्तिक एकादशीच्या समजा द्वादशीला आपल्याला एका सवाष्णीला जेवायला बोलवून समजा नाही तुमचं जेवायला बोलवून तर काही तिला फराळाचं देऊन आपल्याला तिला ब्लाउज पीस द्यायचा आहे, तिची ओटी भरायची आहे आणि तिला लाल पिवळ्या कलरच्या बांगड्या आपल्याला ओटीमध्ये द्यायच्या आहेत. ह्याचं उद्यापन अगदी साधं सोपं आहे. तुम्हाला फार काही म्हणजे असं अडचणीत आणि तुम्हाला वेळ मिळणार नाही असं कुठलंही नाही. हे अगदी साधं सोपं 4 महिने आणि अजून एक ह्या 4 महिन्यामध्ये तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवार प्रत्येक मंगळवारी किंवा प्रत्येक शुक्रवारी तुम्ही एक म्हणजे सवाशीण बाईला बोलवून तिची ओटी भरायची आहे. तिला दूध म्हणा काय जे तुम्हाला फराळाचं देता येईल तर ते द्यायचं आहे. 4 महिने चातुर्मासामध्ये आपल्याला तिची ओटी भरणं हे कुठल्याही स्त्रीला बोलवा तुम्ही, तुमची मैत्रीण असेल किंवा शेजारचे असतील असं 4 महिने चातुर्मासात आपल्याला एक बोलवलं तर आपले असे भरपूर सवाष्णी होतील आणि हे आपल्याकडनं एकदम बोलवल्या जात नाही तर आपल्याला दर मंगळवारी आपल्याला हे बोलवायचं आहे. हे सुद्धा म्हणजे व्रत खूप चांगलं आहे. कारण जेव्हा आपण सवाष्णीची ओटी भरतो, तिचा मान-सन्मान करतो, तर हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावर प्रसन्न होते. तर हे 4 महिने आवर्जून तुम्हाला करता येईल असं छोटंसं व्रत आहे हे. आणि बघा सगळ्यालाच जमेल असे सोपे व्रत आहेत. कुठलंही आपल्याला अडचण येणार नाही. आणि देवघरात आपण 4 महिने रोज आपल्याला अ, गोपद्म आपण काढतो. तर रोज गोपद्म काढायचे तर आपल्याला ते रांगोळीनंच काढायचे आहेत. तर हे 33 गोपद्म काढायचे आहेत आणि या 33 गोपद्म काढल्यानंतर त्याला आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. धूप-दीप ओवाळायचा आहे. कारण हे गोमातेचे खुरं आहेत आणि गोमाता म्हणजे एकदम कामधेनू आहे. जी काही तुम्ही इच्छा बोलली ती तुमची इच्छा पूर्ण होते आणि ही सुद्धा आपल्याला बघा एका प्लेटमध्ये काढता येत असेल तर प्लेटमध्ये काढा किंवा पाटावर काढा. तुम्हाला जर खाली रांगोळीची कचकच भरता येणार नाही तर तुम्ही एका छोट्या ताटामध्ये सुद्धा हे रोज काढू शकता. आणि याचं उद्यापन म्हणजे आपल्याला म्हणजे कार्तिक द्वादशीला गाईला आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे. तर त्यामध्ये तुम्हाला जे काही गोडाचं नैवेद्य करायचं तो आणि गाईला हे आपण जे काही 33 खुरं रोज काढतो तर त्याचं उद्यापन म्हणून आपल्याला हे गाईला नैवेद्य अर्पण करायचं आहे. हे अगदी साधं सोपं आहे. सगळ्याला जमल असं आहे. कारण बघा प्रत्येकजणच गाईला नैवेद्य देतं, अर्पणच करतो आपण सगळे. तर आणि सणावाराच्या निमित्ताने आपल्याकडे गोड होतंच. मग हे आपल्याला सहज जमल असा हे पण व्रत आहे. तर हे नवीन लग्न झालेल्यांनी सुद्धा सुरू करू शकतात. जुने लोकं तर त्यांनी तर केलेलेच व्रत आहेत. पण हे नवीन लोकांसाठी सुद्धा हे खूप साधे आणि सोपे व्रत आहेत. आणि चातुर्मासामध्ये तुम्ही मंगळवारी नुसतं आपल्याला हळदी-कुंकू आणि आपल्याला कुलदेवीला आपल्याला हार अर्पण करायचा आहे, गजरा समजा.
तुम्ही मंगळवार, शुक्रवार समजा जे काही पौर्णिमा असेल त्या महिन्यातून एकदा, दोनदा जरी तुम्ही अर्पण केला आहार तरी खूप आहे. आपल्या कुलदेवीला आपल्याला गजरा अर्पण करायचा आहे. कारण पहा गजरा हे म्हणजे माता लक्ष्मीला फूल हे प्रिय आहे आणि लेडीजला आपण गजरा देतोच. तसं आपल्या कुलदेवीला आपल्याला गजरा अर्पण करायचा आहे. तुम्हाला रोजच आणायची गरज नाही, दर मंगळवारी नाही. जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही एखाद्या वेळेस गजरा आणायचा. जसं तुम्ही एखाद्या दिवशी विसरला तरी चालेल. समजा 8 दिवसातून, 15 दिवसातून आपल्याला 4 महिने आपल्याला हे गजरा अर्पण करायचा आहे. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. कारण माता लक्ष्मीला हे फूल हे फार प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही याचं फुल आणा आणि गजरा लावा. मोगऱ्याचा आणा, निशिगंधाचा आणा, कुठलाही असतं गजरा किंवा तुमच्या घरामध्ये जर फुलाचं झाड असेल तर त्याचा सुद्धा तुम्ही गजरा करून अर्पण करू शकता. कारण हे माता लक्ष्मीला प्रिय वस्तू जर आपण दिल्या तर माता लक्ष्मी आपल्यावर भरभरून आशीर्वाद देते आणि आपल्या घरामध्ये सतत वास करते. तर ह्याचं उद्यापन म्हणजे आपल्याला एखादी सवाष्ण बोलून आपल्याला तिला गजरा अर्पण करायचा आहे. कारण तिला पण गजरा दिला तर तिचा सुद्धा मान सन्मान केल्याचा मान होतो. तिला आपण चहा किंवा दूध जे काही तुम्हाला करायचं ते सुद्धा करू शकता. हे आपल्याला कार्तिक द्वादशीला उद्यापन सगळ्या गोष्टीचे उद्यापन करायचे आहे. जे तुम्ही व्रत करताल त्याचं उद्यापन आपल्याला कार्तिक द्वादशीला करायचं म्हणजे कार्तिक एकादशी झाल्यानंतर. तर पण हे 4 महिने जसं-जसं तुम्हाला करता येईल तसं तुम्ही हे व्रत करायचे आहे. आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. तर बघा आपले जेव्हा तांब्या घेतो, तांब्यामध्ये पाणी आणि थोडंसं दूध, हळदी-कुंकू, अक्षत टाकून, फुलाच्या पाकळ्या टाकून हे आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्याला अर्घ्य देणं म्हणजे आपलं पूर्ण अगदी सूर्याला नतमस्तक होणं आहे. जेव्हा आता आपण हे रोज केलं, तर आपल्याला याच्यात खूप म्हणजे पुण्य प्राप्त होत असतं. सूर्यदेव आपल्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त करतो. तर हे आपण म्हणजे याचं उद्यापन म्हणजे आता आपल्याला मंदिरामध्ये हरभऱ्याची डाळ आणि गूळ आपल्याला अर्पण करायचं आहे. तुम्ही स्वामींच्या मंदिरात द्या किंवा दत्त मंदिरात देऊ शकता. हे उद्यापन याचं अगदी साधं सोपं आहे. तुम्ही जेवढं तुम्हाला इच्छा असेल तितकं तुम्ही डाळ आणि गूळ हे देऊ शकता याचं उद्यापन. आणि आपल्याला सगळ्या देवांना म्हणजे आपण रोज तुपाचा दिवा लावणार आहोत. हे तुपाचा दिवा जर तुम्ही अखंड जर लावला रोज, तर ह्याच्यासाठी आपल्या घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य लाभतं आणि घरामध्ये समाधान म्हणजे वातावरण तयार होतं, बरकता राहते. जेव्हा तुपाचा दिवा लावतो, तेव्हा आपल्या घरामध्ये शांतता राहते आणि बघा म्हणजे दिवा लावतो, तर त्या ज्योतीपासूनच देवांपर्यंत आपली जी काही इच्छा असेल, ती सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि घरातही अगदी सकारात्मक वातावरण तयार होतं. त्यामुळं घरामध्ये तुम्हाला तुपाचा दिवा शक्य असेल तर लावा, नाही तर तेलाचाही लावू शकता तुम्ही. पण आपल्याला अखंड 4 महिने जर तुम्ही दिवा लावला, तर नक्कीच घरामध्ये तुमच्या भरभराटी येईल आणि घरामधलं जे काही वातावरण असेल, ते सुद्धा शांतता, प्रसन्न वातावरण तयार होईल. आणि आपल्याला म्हणजे रोज आपल्या दारात जर गाय आली, तर रोज आपल्याला तिची पूजा करायची आहे आणि पूजा जर तुम्ही काही पोळी खाऊ घालत असाल, तर पोळी नाहीतर पण जरी नाही समजा पूजा झाली, तर आपल्याला लांबून जरी दिसली, तर तिला आपल्याला नमस्कार करायचा आहे. कारण ती कामधेनू आहे. जी काही तुमच्या इच्छा असेल ती पूर्ण करते. कारण गायीमध्ये 33 कोटी देव आहेत. जेव्हा तुम्ही तिला नमस्कार करता, तेव्हा आपलं 33 कोटी देवांना नमस्कार म्हणजे केल्यासमान आहे. त्यामुळं आपल्याला गोमाता कुठे का दिसेना, आपल्याला तिला म्हणजे लांबून आपल्याला नमस्कार करायचा आहे. तेव्हाच तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होते. आणि आपल्याला विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं आहे. हे मात्र आवर्जून आपल्याला करायचे. सकाळी करा, संध्याकाळी करा. तुम्हाला म्हणता आलं तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही मोबाईलवर लावून आपल्याला विष्णू सहस्त्रनाम रोज आपल्याला हे 4 महिने चातुर्मास कंपल्सरी म्हणायचंच आहे. आणि ह्यानी कसं आहे, हे आपल्यावर भगवान हरिविष्णू, माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. आणि जेव्हा तुम्ही भगवान हरिविष्णूंची काही सेवा केली, तर माता लक्ष्मी त्यांच्यासोबत आपोआपच आपल्या घरात कणाकणात लक्ष्मी असते. तर ही लक्ष्मी आपल्या घरामध्ये सतत वास करते आणि आपल्याला म्हणजे सेवा जर केली तर दोघांचे सुद्धा कृपा आशीर्वाद प्राप्त होते. तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही सकाळ संध्याकाळ मोबाईलवर लावून सुद्धा ऐकू शकता आणि त्याबरोबर आपण म्हणलं तर खूप चांगलं आहे. तर हे विष्णू सहस्त्रनामची सेवा अगदी अखंडित आपल्याला 4 महिने चातुर्मास करायची आहे आणि शिवपिंडीवर आपल्याला दुधाने अभिषेक करायचा आहे. जेव्हा तुम्ही दुधाने अभिषेक करता, तेव्हा म्हणजे महादेव शिवलिंग जर दुधाने अभिषेक केला, तर महादेव त्यांना कारण थंड वस्तू प्रिय आहेत. जेव्हा तुम्ही थंड दूध अर्पण करताल, तेव्हा कृपा आशीर्वाद आपल्याला जास्त मिळतो, अधिक पुण्य प्राप्त होत असतं. आणि पांढरे फुलं आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचे आहेत. जेव्हा तुम्ही भगवान शिवाला जर पांढरे फुलं आणि थंड दूध अर्पण केले, तर भगवान शिव आपल्यावर प्रसन्न होतात आणि जी काही इच्छा असेल ती आपली पटकन भगवान भोळे शंकर असल्यामुळे आपली लवकर इच्छा पूर्ण होते आणि आपल्यावर लवकर प्रसन्न होतात.
त्यामुळं साधं अगदी आपलं जेव्हा तुम्ही पूजेला जाताल तेव्हा तर धूप, दीप, अगरबत्ती तर घेऊन जातो, पण दूध न्यायचं आहे थंड आणि आपल्याला पांढरी फुलं अर्पण करण्यासाठी घेऊन जायचं आहे शिवमंदिरामध्ये. आणि जे काही तुम्हाला खडीसाखर नैवेद्य अर्पण करायचं तो सुद्धा आपल्याला खडीसाखर घेऊन जायचा आहे आणि ते प्रसाद आपल्याला सगळ्यांना आपल्या घरामध्ये द्यायचा आहे. कारण शिवांचा प्रसाद घेतला की सगळे जणांच्या मन अगदी म्हणजे प्रसन्न होतं, शांतता येते. मनात असं किरकिर म्हणजे राहत नाही. घरामधले जे काही भांडण-तंटण असेल ते सुद्धा घरामध्ये शांतता येते. त्यामुळे हे शिवपंडीवरचं जे काही आपण प्रसाद अर्पण करणार आहोत ते आपल्या सगळ्या घरातल्यांना द्यायचं आहे. असे हे छोटे-छोटे साधे नियम तुम्ही नक्की 4 महिने चातुर्मास करून पहा. जे तुम्हाला शक्य होतील ते करा. एवढे नाही जमले तर 1-2 जे काय होतील शक्य ते करून पहा. नक्कीच आपल्याला 4 महिने चातुर्मास भगवान हरी विष्णू, माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त होईल आणि भगवान शिवाचे सुद्धा आशीर्वाद प्राप्त होतील. तर ते हे उपाय म्हणजे उपाय म्हणा सेवा तुम्ही नक्की करून पहा. विष्णू सहस्त्रनाम नक्कीच पठण करून पहा. नक्कीच हा चमत्कारही घडेल आणि आपल्या ज्या काही अडी-अडचणी त्या निघून जातील आणि इच्छा पण आपल्या पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.